राज्य नहीं चले उनके घर, रिश्वत नहीं चले चालाकी। उनकी अपनी लेन देन की रीत बड़ी है बाकी। उनकी अपनी लेन देन की रीत बड़ी है बाकी। उनकी नैया पार लगाता अपनी नाम जड़ी भक्ति भावे बजावे तयाते। विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मणि सदा राम नामे वदा पूर्ण कामे। कदा बाधिजेना पदा नित्य नेमे, मदालस्यः सर्व सोडोनि द्यावा। प्रभाते मणि जय जय। जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती। जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मणि नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही। मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रु जिणावा। प्रभाते मणि देहे दंडनेचे महादुःख आहे। महादुःख ते नाम घेताण राय, सदा शिव चिंतित से देव देव। प्रभाते मणि राम बहुता परी संकटे साधनांची। व्रते दान उद्यापणे ती धनाची। दिनाचा दयाळू मणी आठवावा, प्रभाते मणि समस्तामध्ये सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशय वाऊगा त्यो त्यजावा। प्रभाते मणि राम चिंतित जावा। नवे कर्मणा धर्मणा योग काही, नवे भोगणा त्यागणा सांग पाही। म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मणि करी काम निष्काम या राघवाचे। करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे। करी छेद निर्द्वंद हे गुण गाता। हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता। जय जय। अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही। महाराज तो स्वामी कैवल्य दाता, व्रता वाहने देह संसार चिंता। अवधूत अंजन श्री गुरुदेव दत्त। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम। रघुपति राघव राजा राम। पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। 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 रघुपति राघव राजा राम। श्री राम जय राम जय राम। रघुपति राघव राजा राम। रघुपति राघव राजा राम। पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय
गणेशाय नमः. आज प्रभू रामचंद्रांची चैत्र शुद्ध नवमी. तिन्ही लोकांमध्ये ही साजरी केली जाते. त्यासाठी आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्वात आवडतं काय असेल तर रामरक्षा स्तोत्र. ते सार्वजनिक ज्यांना म्हणता येते त्यांनी म्हणा, ज्यांना म्हणता येत नाही त्याने ऐका. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टोपछन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र पीतते जपे विनियोगः अतध्यानं ध्यायेदाजानुबाहुं द्रुतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलधर स्मरदिनेत्रं प्रसन्नं वामं कारुणसीता मुखकमलविलोचनं नीरजाभं नानालङ्कारदीप्तं ददतमरुजटामण्डलं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटि एकैकक्षरं पुंसां महापातक ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं स्वलीलया जगत्त्रातुं रामरक्षा पठेत् प्राज्ञा पापग्निं सर्वकामदाम् शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौशल्यया दुषो पातु विश्वामित्र प्रिया श्रुति ग्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः जीवां विद्यानिध्या पातु कंठं भरतवन्दिता स्कन्दो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकर्मुखः करो सीतापति पातु हृदयं जामदग्नति मध्यं पातु भरतवंशी नाभिं चाम्बोवनशरयः सुग्रीवेशा कटी पातु हनुमन्त प्रभु उरुरगुत्तमा पातु रक्षा कुलविनाशकृत जानिति सेतुकृतः पातु जङ्गेदशमुखान्तकः पादो विभीषणश्रीदः पातु रामो किल वपुः एता रामवरोपेतां रक्षाम्या सुकृती पडेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमाचारिणः न द्रष्टुमपि शक्यास्ते रक्षतं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति स्मरम् नराणां लिप्यते पापैर्मुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्जेत्रेकमन्त्रेण रामनाम्नापि रक्षितं यः कण्ठे धारयन्तस्य खरस्था सर्वसिद्धः वज्रपञ्जरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकीः आरामकल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अभिरामश्रीलोकानां राम श्रीमान् सन प्रभुः तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णाञ्जनाम्बरो फलमूलाशिनो नान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथसेतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मदां रक्षाकुल हन्तारो त्रायेतान्नो रघुत्तमो आतसज्जनौ विशस्पृशा वक्षया शुगनिशङ्कसङ्गिनो रक्षाय राम लक्ष्मणा वग्रतपदि सदैव गच्छताम् सलन्नं कवचे खड्गे चापबाणो धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामं पातु लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणो रुचरो बले काकुस्थं पुरुषः पूर्ण कौसल्यो रघुत्तमः वेदांत वेद्य यज्ञेशा पुराण पुरुषोत्ता जानकी श्रीमान इत्येतानि जगन् नित्यं
मद्भक्तांश अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादरश्यामं सर्वाक्षं पीतवासनं सुवन्दिनाम नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं राम रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्री लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं वरजनं मम बीजानां वरजनम सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाव्यका निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तले सदा भवतु मे भो राम मामद्धरम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यं श्रीराम वरानने। चार पाच सुटले दक्षिणे लक्ष्मणो यश्च वामे तु जनकात्मजा पुरुते मारुतिर्यश्च तं वन्दे रघुनन्दनम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वारद्यूकमुख्यं श्रीरामदूतं श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र मनसा स्मरामि श्रीरामचंद्र वचसा स्मरामि श्रीरामचंद्रो शिरसा नमामि श्रीराम शरणो शरणं प्रपद्ये जय जय रघुवीर समर्थ। आबा चा श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय रघुवीर। रामाची रामरक्षा झाली आता हनुमंताची भीमरूपी सार्वजनिक ज्यांना येते त्यांनी नसेल तेवढे ऐका बरोबर जेवढं पाठांतर आहे तेवढं म्हणा नसेल तर ऐकत महारुद्र हनुमान भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान वनार्यंजनी सुता महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा भव्य सिंदूर लेपण लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराण ध्वजांगे उचले बाहू आवेशो लोटला पुढे ब्रह्मांड माईना नेनो आवळे दंत पंगती उच्चते मुरडले माथा किरीटी कुंडले बरी ठाकरे पर्वता ऐसा चपळांग पाहता मोठे महाविद्युल ते परी कोटिया कोटी उड्डाणे क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती अणुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे घालू शके आ रक्त देखिले डोळा घासले सूर्यमंडळा
भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्त ही हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपी कुळाशी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृतम संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. नुसतं समर्थ भक्त 6 महिने सगळं पाठ पाहिजे नक्की. ओके छान. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदीन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विनशी न होतो धावरे. हे काय बोलतोय आपण? ही करुणाष्टक आहे ती. म्हणजे आपली साधन तपस्या श्रीरामांच्या बद्दल समर्थाने करता करता 9व्या वर्षी आज समर्थांचा सुद्धा जयंती ना. हां. आणि प्रभू रामचंद्रांची दोघांची जन्माची वेळ एकच. जसं ज्ञानेश्वर माऊलींची आणि श्रीकृष्णांची. तसं खूप तपस्या केल्यानंतर साधन केल्यानंतर संघ केल्यानंतर स्वाध्याय केल्यानंतर सुद्धा हरिप्राप्ती का होत नाही, एक विश्रांती का होत नाही, एक रामप्राप्ती का होत नाही, अशी आतून तगमग तळमळ झाली. आणि मग शेवटी रामाच्याच पुढं जे सुचलं ते त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर गायला सुरुवात केली. त्याचंच नाव करुणाष्टक. म्हणजे तुझ्यासारखा दुसरा पृथ्वीवर कुणी करून नाही, कुणी कारुण्य सिंधू नाही. आणि म्हणून हे माझ्या मुखातून माझा जो आर्तभाव आहे, तळमळ आहे, का तर या जगातून जायचंय 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 हे नक्की आहे. हे उजाड क्षेत्र आहे, इथे कुणी कुणाचं नाही. हे सर्व ऋषीमुनींच्याकडून मला कळालंय, तुझ्याकडून कळालंय. तर म्हणून आतून जी ओढ होती तळमळीची तगमगीची, बस आतली तगमग म्हणजे करुणाष्टक. ही रडत रडत गायलेली, ठीक आहे ना. आणि मनाचे श्लोक काड्या कापारीत खडतर गायलेले आहेत भिक्षेच्या निमित्तानं. प्रत्येक ह्याची कथा वेगळी आहे, पण करुणाष्टक रडत रडत गायलेले आहे. चल पुढे जाऊया. जय जय रघुवीर भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन धन जनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. तुमच्याकडे मोबाईल असतील त्याच्यावर काढून गा. रघुपती मती माझी आपुलीसी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. जय जय. त्याचे अर्थ तरी ऐका आतून. आर्त भावनेनं गालेत. अर्थ ऐका त्याचे. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही रघुपती विन रघुनाथा ओखटे सर्व काही. रघुकुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दूरी हरावे स्वस्वरूपी भरावे. तणुमणु धनु माझे राघवा रूप तुझे तुझ विन मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलितन करावी सर्वता बुद्धी माझी अचळ भजन लीला लागली आस तुझी. स्वजन धन जनाचा कोण संतोष आहे रघुपती विना आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडोणी जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती. तुझ विन मज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. चपळ मन मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना.
घडी घडी विगडो हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणाये बोलतो दीन वाचा. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझे तोडियाचा संबंधू. तुझ विन करुणा हे कोण जाणेल माझी, शिणत शिणत पोटी वाहिली वास तुझी. झड करी झड घाली धाव पंचाणणारे, तुझ विण मज नेते जंबुकी वासनारे. सबळ जनक माझा रावणामन्य कोटी, म्हणून मज पोटी लागली यास मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवसट मज भेटी होत गाली न मिठी. जाणनी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणता वत्सनेने. जलधर कणाशा लागली चातकासी, हिमकरवलोकी पक्षिया भूमिवासी. जळचर जळवासी नेनती त्या जळासी, निशिदिन तुझ पाशी चुकलो गुण राशी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकळ भुवनवासी भेटिये रामदासी. राम, आपण साधन तर करतोय, पण तरी सुद्धा आपल्याला जी हवी ती अजून प्राप्ती झालेली नाही. आपल्याला वाटते आपण बहुतेक शेवटचा काळ आपण साधू, आपण सर्व संघ परित्याग करू, आपण आपली एक अवस्था आता चांगली आहे, फक्त स्थितीमध्ये आपण जायचा वेळ आहे, असंच समर्थांना वाटलं. आणि पुन्हा असं वाटलं की प्रसंग आल्यानंतर आपल्याला कळेल. आता असं वाटतंय, हे वाटणं ठीक आहे, पण प्रसंग आल्यानंतर आपली योग्यता आपल्याला कळेल. आणि तशी त्यांनी अनुभवली. मग उपरती अशी झाली की नाही, अजून आपण कच्चे आहोत, समर्थांना वाटलं. तेव्हा त्यांनी मग ते श्लोक लिहिले जे 8 मध्ये मोडते, अष्टमीमध्ये, की नाही अजून आपण कच्चे आहोत. त्याचे हे श्लोक आहेत. तुझा दास मी व्यर्थ जन्मास्यापासून, असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिनी साधनांचे बहु कष्ट केले. नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी बहुदास ते तापसी तीर्थवासी. गिरी कंदरी भेटी नाही जणासी, किती स्थिती ऐकता थोर विस्मित झालो. सदा प्रेम रासी तया भेटलासी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य रासी. अहंतामणी शब्द ज्ञाने बुडालो, तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले. असंभाव्य ते कीर्ती बोलून गेले, बहुधारणा थोर चकित झालो. शेवटचं पद आपण डोळे झाकून आपल्यासाठी गायचं आहे. बहुसाल देवालये हाटकाची, रसाळा कळा लाघवे नाटकाची. पूजा देखता जाडजीवी पळालो, कितेकी देहे त्यागिले तूच लागी. पुढे जाहले संगतीचे विभागी, देहे दुःख होताची वेगी पळालो. किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापना अन्न शांती. परस्तावलो कावलो तप्त झालो, सदा सर्वदा राम सांडून कामी. समर्था तुझे दास आम्ही निकामी.
बहु स्वार्थ बुद्धी नरे कष्ट विलो जय जय. मग शेवटी काय केलं तर ह्या पुढच्या 2 श्लोकात, नसे भक्तीना ज्ञान ना ध्यान काही, कबुली दिली शरणागतीसाठी. नसे प्रेम रे राम विश्राम नाही, असा दीन ज्ञान मी दास तुझा, समर्था जनी घेतला भार माझा. जय जय. रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहंभाव छेदून टाकी दिनांचा, जणी बोलती दास या राघवाचा, परी अंतरी लेश नाही तयाचा. जय जय रघुवीर समर्थ. तरी सुद्धा आपण अपूर्ण आहोत असं वाटलं. पहा, तरी सुद्धा आपण अपूर्ण आहोत असं वाटलं. मग आता काय करावं? रघुनायका दीन हाती धरावे, अहंभाव छेदूनिया उद्धरावे, अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भवसागरी उतरावे. जय जय रघुवीर समर्थ. तरी मनाला खंत काय झाली पुढे ऐका. ऐकताय ना? कुणी मोबाईल मध्ये बघत बसू नका. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे शीन होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाची निहे सर्व काया निवाली. जय जय. मज कोवसा राम कैवल्य दाता, तयाची निहे पीटली सर्व चिंता. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे, सदा सर्वदा नाम वाचे वदावे. दिनाचे उणी दिसता लाज कोणा, मी तुझा दास आहे भक्ता, माझ्यातली उणी म्हणजे तुझ्या बरू जाईल. आता तू काय करायचं ती मागणी. दिनाचे उणे दिसता लाज कोणा. गुरुशी संतांशी इतकं इष्टत्व पाहिजे, जवळीकता पाहिजे. जणी दास दिसे तुझा दैन्यवाना. यात्रा आहे, गावात फटकी कापडे घालून मुलं गेली तर लाज जाईल म्हणून आपल्याला नाही पण त्यांना घेऊन यायची. तसं भगवंता लोकात जर मी असा दीन दिसलो तर तुझी आबरू जाईल. श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. आकाशातून पाण्याचा थेंब पडला की धडक पृथ्वीवर पडतो, तसं धडक तुझी मला कृपा होते हे कळू देवस. आणि ते कळण्यासाठी मला काय करतं, बुद्धी दे. अन्यथा मला अहंकार होईल. हे सगळा प्रताप माझ्या साधनेचा आहे. मी साधना केली, मी अमकं केलं, मी तमकं केलं म्हणून मला हे झालं. मग सगळ्या साधनेचा सार काय असेल तर अहंकाराचा निराश. त्याने एवढी घाण केलेली आहे ती काढता काढता आयुष्य काय जन्मोजन्म जातो तरी सुद्धा ती घाण निघत नाही. कुठेतरी ती घाण आपल्याला माणसातून उठवते, साधू संतातून तपस्येतून उठवते, सर्वनाश करून पुन्हा काय करते ती इथं दिलं. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, विवंचिता नेनता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. मन हे आवरेणा की वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा
बुद्धी दे, तेवढं तरी बोला शेवटचं. बुद्धी दे रघुनायका, अन्न नाही वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे. बोलता चालता येना, काय बोलावं ते कळेना, कुठे बोलावं ते कळेना, कुणाबद्दल बोलतोय ते कळेना. पुण्य गेले पाप आले, काय करावे ते कळेना. बोलता चालता येना, कार्यभाग किरगळेची ना. बोलता चालता येना, कार्यभाग कळेची ना. बहु पीडलो लोकी, बुद्धी दे. तुझा मी टोनपा झालो, तुझ्या नावानं जगतोय रे, तुझा शिष्य आहे मी. तुझा मी टोनपा झालो, आपल्या टोनगा म्हणते नाही का, ही ब्राह्मणी भाषा आहे. तुझा मी टोनपा झालो, कष्टलो बहुता परी, सौख्य ते पाहता नाही. आहे तुझा पण आज शांती नाही, समाधान नाही. का? ही कुणी हिरावून घेतली? अहंकारानं. सौख्य ते पाहता नाही, बुद्धी दे. नेटके लिहिता येना, वंचिता वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे. प्रसंग वेळ तर्केना, प्रसंग कुठला आहे, काय करावं काय करू नये कळेना. प्रसंग वेळ तर्केना, सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना. आजच्या दिवशीचा आनंद घ्या, तासभर आहे तुमच्या बरोबर. तुम्ही तुमच्यासाठी सिरियस व्हा. सकाळी पूजा करायच्या अगोदर स्वच्छता करताना एका साधिकेच्या घरून फोन आला. साधिकेच्या घरनं, ती इथं नाही मुंबईला गेली. काय तक्रार होती? मी कष्ट करते, नवरा कष्ट करतोय, ते कष्ट करून मुलाला मुंबईला घातलंय शिकायला, पण 2 विषय गेले, 4 विषय गेले, कॉलेजला जायना, स्वास्थ्य सांभाळेना. शेवटी पळाव कोणाला लागलं? माता पित्यानं. हे बरोबर आहे. आपलं कष्ट आपल्याला कळते, त्यांना कळत नाही. समर्थ म्हणतात माझं कष्ट मला कळतंय, तुला कळेना. असा माझा ग्रह आहे. आज रामनवमी आहे, हेच शिकायचं आहे, बाकी काय नाही. दुःख काय झालं? तिथपर्यंत जाऊन त्याची चौकशी करावी लागली. पण त्याच्यासाठी पळालं कोण? आई वडील. तसं तुम्ही हो, माता पिता तुम्ही. शेवटी मी या नरकात बुडत असेल नाही का. मग आता तुम्ही सांगा, विषय गेल्यानंतर काय करायचं असतं? आबा झोपू नको. विषय गेल्यानंतर काय होतं? पुन्हा ते विषय घेऊन बसायचे. कराय ना, हे तर आहे ना. अच्छा, 1 गेले, 2 गेले, पुन्हा 3 गेले, किती वर्ष बसायचं असतं? ते म्हणते शेवटचा चान्स आहे. कराय ना, हे तरी माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर तो नाही. मग आपल्याला सुद्धा मनुष्ययोनी शेवटचा चान्स आहे. तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. भगवंताने आपल्याला सोडून दिलंय, बाकी किड्या मुंग्या सगळे योनी आहेत, पण एक मनुष्य जन्म आहे, त्यासाठी काय करायचं? ते पळाले, ठीक आहे, तो ऐकणार, ते माघारी आले की जसं जसं राहणार. आपलं तसंच होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी उदासीनता तत्वता सार आहे. सकाळी हीच गोष्ट आपण आपल्याला लावून घेतली की जसं त्याच्यासाठी कुणीतरी पळतंय, आपल्यासाठी कुणीतरी पळतंय, वाट बघतंय. मग त्याला एक्स्ट्रा क्लास लावले आहे की नाही, त्याला काय काय केलं, त्याला काय काय करते, आपल्यासाठी तेच आहे. पण जो नित्य अभ्यास करतो, नित्य नेमनामी तो पण, जो नित्य अभ्यास करतो त्याला मोक्ष कठीण नाही. आणि मृत्यूलोक कुणाला कळत नाही, सर्वांना कळतोय. म्हणून महापुरुष फार सांगण्यात आणि याच्यात वेळ घालवत नाहीत. त्यांना कळतं, त्याला सांगून सुद्धा काय उपयोग नाही.
त्यावेळेस आपली वाट धरते. ठीक आहे ना, आपल्या वाटेने निघते. का तर व्यर्थ का शिणावी वाचा, आपण आपल्याला का शिणवायचं. म्हणून समर्थ आपल्याला स्वतःलाच लावून घेतले दिले आपल्यासाठी, पण लावून घेतले स्वतःला. कारण तुमचा अहंकार जर दुखवला तर तुम्ही काय कराल. राम राम राम, होत्याचं नव्हतं कराल. मग काय करावं, तर ते स्वतःला लावून घेतात का, बरं का. तर तुमचा अहंकार दुखवू नये आणि तुम्हाला तर बोध व्हावा. कारण मृत्यू लोकात राग आणि द्वेष द्वंद्व कशामुळे असेल, तर मीला दुःख झालं की वैर निर्माण झालं. मग त्याच्यासाठी जे सत्वगुण असेल त्याला तमोगुणात मांडतील, तमोगुण असेल त्याला, रजगुण असेल त्याला तमोगुणात मांडतील, पण सर्वनाश करतील. हेच सगळं वर्णन केलंय. म्हणून बुद्धी दे रघुनायका. प्रसंग वेळ तर्केणा सुचेना दीर्घ सूचना. दीर्घ सूचना म्हणजे पुढे काय होणार आहे माहितच नाही, पण अहंकार जागा झाला. ऐकताय ना सगळी, तर काय होईल ते होईल, पण आता समाधान झालं पाहिजे माझं. पुढं माझं काय का होईना. इथपर्यंत लोक गेलेत की नाही. आणि हे तर कली आहे. इथे शहाण्यानं सांगत बसू नये, शहाण्यानं सांगण्याच्या भानगडीत पडू नये, जगण्याच्या भानगडीत पडावं. मैत्र की राखता येना. मिळाला भगवंताकडून मित्र, एखादा साधू संताकडून, गुरूंच्या कृपेने, तर ती मैत्री सुद्धा राखता येना. बुद्धी दे रघुनायका. संसारी श्लाघ्यता नाही, सर्व ही लोक हासती. विसरू पडतो पोटी, बुद्धी दे. चित्त दुष्शीत होता, ताळतंत्र कळेची ना. आळसू लागला पाठी. समर्थ म्हणते पोट भरताना आळस करता का, पण परमार्थ करताना प्रथम काय करता. आळस, निद्रा, प्रमाद आणि कळेना स्फूर्ती होईना. आपदा लागली बहु, प्रत्यही पोटी सोडीना. बुद्धी दे. संसार नेटका नाही, उद्वेग वाटतो जीवी. परमार्थ कळेना, बुद्धी दे. ते म्हणते संसार सुद्धा कळेना, कळावा म्हणून कुणाचा तरी आश्रय घेतो. मग परमार्थासाठी काय करावं लागत असेल, बरं का. हळूहळू हळूच. मग परमार्थासाठी काय करावं लागत असेल. ठीक. देईना पुईना कोणी, उगेची जण हासती. कुणी कुणाला पुरवत नाही असं म्हणते आणि उगाच लोक हसतात. लौकिक राखिता येना, बुद्धी दे. पिसुणे वाटती सर्वे, कोणीही मजला नसे. कुणी काय चांगलं सांगायला गेलं तर त्याला असं वाटतं की हे पिशून. पिशून समजलं का अर्थ. पिशून नाही समजलं म्हणजे गोचिडीचा सारखा प्रकार असतो. हा चिकटून बसलेला गोचिडी सारखा प्रकार असतो. तुम्हाला कोणाला तांबवा माहित आहेत का. नाही का. काय हे पूर्वीचे प्रकार होते. आम्ही लहान असताना ते म्हणायचे जनावरला तांबवा झालेत, कुणी म्हणायचे काकेत तांबवा झालेत, तर आंघोळच करत नव्हते. तसा हा पिशून प्रकार आहे. म्हणजे रक्त पितो फक्त आणि दिसून येत नाही. तसं समर्थ म्हणते परमार्थाच्या वाटेवर मला कुणी सांगायला गेलं तर मला असं वाटतं की हे पिशून आहेत. कोणी मजला नसे, सर्वता तू दया सिंधू. बुद्धी दे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की सत्याच्या वाटेवर कुणीतरी चांगला एक सांगणारा असावा लागतो आणि तो सांगू लागला
की तो पिशून वाटतो. उदास वाटे जीवी आता जावे कुणीकडे. कधी कधी उद्वेग झाला तर असं वाटतं कोणीच नको, नाहीतर मी जीव देईन, मी काही करेन. उदास वाटे जीवी जावे आता कोणीकडे. तू भक्तवत्सला रामा बुद्धी दे. थोडंसं लक्ष समाजाकडे आहे, थोडं तुझ्याकडे आहे, पण माझी अर्थभावना एवढीच आहे की बुद्धी दे गुण आहे. छान आहे ना? अच्छा, नीट आहे का? आजच्या दिवशी तरी थोडंसं आपल्यापुरतं विचार करा. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवितसे. तू जन्माला घातले, तू सांभाळतोस, नेणार तूच असं वरून म्हणतोय, पण आतून अहंकार जात नाही. हे लाज तुझला माझी. मी तर निर्लज्ज आहे, पण तू लाज राखणार आहेस. बुद्धी दे. सोडविल्या देव कोटी भूभार फिडिला बळे. मला माहित आहे ना किती देव सोडवलेस तू. माणसांची काय, माझी काय कथा. लाखो वर्ष ज्यांचं आयुष्य आहे देवांचं, तू त्यांना सोडवतोस. माझं काय रे? श्वासाचा मालक मी नाही, एका श्वासाचा सुद्धा मी मालक नाही. मला सोडवायला तुला काय वेळ लागतोय? मला असं वाटतं की मी पूजा पाठ साधन सगळं करतोय, संघ करतोय, माझ्याकडे तुझं लक्ष का नाही? आणि जर असेल तर मला का कळत नाही? म्हणून बुद्धी दे नाही. हे आहे, माझ्याकडे लक्ष का नाही? माझं ज्ञानाकडे आहे, देहाकडे आहे, जाणाऱ्या शरीराकडे आहे, जाणाऱ्या देह म्हणजे संपत्तीकडे आहे, पण तू बघतोयस इकडे लक्ष नाही. म्हणून रघुराज थक्की तो होऊनी पाहे. मलाच कळेना तू बघतोयस, पण कुठल्या डोळ्यानं कुणीकडे बघतोयस मला कळेल. सोडविल्या देवकोटी भूभार फिरडिला बळे. आणि मी तुला भक्त म्हणतोय, मी मला भक्त म्हणतोय. भक्तासी आश्रयो मोठा बुद्धी दे. भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते. आहे ना आपल्यात, हम संग तुम काय आहे ना ते, तुम संग हम बहुत आहे. तुम्ही म्हणता की लोक बस तेच आहे. उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसते. ब्रीद हे राखणे आधी. आता तू तुझा शब्द राख. ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे. तिकडे ऊन लागत असेल तर पुढे सारखा, मागून ऊन लागते ना कोणाला, पुढे सारखा. चला पुढे ऐका. उदंड ऐकली कीर्ती पतित पावना प्रभो. तुझ्याबद्दल भरपूर ऐकले. मी एक रंक निर्बुद्धी बुद्धी दे. आशा हे लागली मोठी दयाळू दया करी. आणि न लगे काही बुद्धी दे. शेवटचं पद. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला. काय केला संसार? बायका पुरवती, मग संसार खातलं. संसार म्हणजे देहबुद्धी. माझी देहबुद्धी आता तू सांभाळस. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला. संशयो वाटतो पोटी बुद्धी दे. जय जय रघुवीर समर्थ. बुद्धी देऊन सुद्धा बुद्धी लागे ना. मग पुढं काय झालं? आपली व्यथा त्यांनी मांडली, बाकी काय नाही. ते सिद्ध पुरुष आहे तो जन्मोजन्मीचे, नाही का? भगवंताने सांगितलं सुचनाम श्रीमदाम हे योग भ्रष्टोबी आहे. ते अनेक जन्माचे हे माझे भक्त आहेत, एका नाही. आपण सुद्धा गुरुभक्त अनेक जन्माचे आहोत. फक्त जिथं अडकलं होतं तिथून आपल्याला ते भेटले आणि पुढे लावलं. आता तुम्ही निर्धार करा की आता अडकायचं नाही, तुमच्यावर आहे. त्यांच्यावर आता काही नाही. ऍडमिशन घेऊन दिले पोराला, अभ्यास दिले, हॉस्टेल दिले, आता तुझं तू बघ.
तुला पास होण्यापुरती जर मार्क पडत नसेल तर आम्हाला लाज वाटते. तसं तू येऊन फक्त नमस्कार घालू शकत नशील, शरणागत होत नशील, तर मी काहीच करू शकत नाही. शेवटचं काय सांगितले? शरणागत, नमस्कार. सोड, 18व्या सोड तुझं सगळं ज्ञान, मी सांगतोय ते कर, संप. म्हणून बुद्धी दिली, पण आता काय मन लागे ना, काहीच नाही, बुद्धी सुद्धा काम करेना. मग काय करावं? काय कुठेच कर्मेना, ना दिवसा कर्मेना, ना रातचं कर्मेना. सगळ्यात असून मन लागेना, आणि एकटा असल्यामुळे कुणी विचारेना, म्हणून आतून राग जायना. अस्वस्थता त्यांनी आपली मांडलेली. ऐकायचं म्हणून ऐकतोय, खायचं म्हणून खातोय, जायचं म्हणून जायचोय, करायचं म्हणून करतोय. हे जेव्हा असून वाटलं तेव्हा मग पुढं लिखाण केलं. समाधान साधू जनाचे नियोगे. आता कळलं, कुणीही आपल्याला समाधानी करू शकत. कोण करू शकल तर साधू. समाधान साधू जनाचे नियोगे. आपली साधना, आपली काय तप, आपलं दान, आपला धर्म आप काहीही करू शकत नाही. शेवटी साधूची संगती बस. समर्थ आणि तेच दोघांचं अनुभव एकच. परी मागुता दुःख होते वियोगे. राम ऐकतोय. साधू संघ आहे तोपर्यंत समाधान आहे. साधू संघ तुटला, वियोग झाला की पुन्हा तुझ्या वाट्याला जसं आहे तसंच. घडीने घडी शीन अत्यंत वाटे. एक एक तास, एक एक दिवस. मगाशी मी पडलो होतो का नाही, तर नुसतंच पडलो होतो, कारण वेळच जायना ना. तुम्ही म्हणता आम्हाला वेळ मिळेना, आणि आम्हाला वेळ 4 वेळा तर मी वेळ विचारली. पण आमचं जगणं रात्रीचं असतं, तुमचं जगणं दिवसाचं असतं. आमचं जागणं रात्रीचं असतं, जगणं म्हणजे जागणं. आमचं जागणं रात्रीचं असतं, तुमचं जागणं दिवसाचं असतं. म्हणजे संसाराचं समर्थानं असं सांगायचं. आमचं कमावणं रात्रीचं असतं, तुमचं कमावणं दिवसाचं असतं. मग ती रात्र संपूर्ण अज्ञान तुमच्यावर पांघरते, आणि सकाळ तेच अज्ञान घेऊन तुम्ही व्यवहारात जाता. तुम्ही ज्ञान घेऊन जात नाही, असं समर्थानं सांगायचं. घडीने घडी शीन अत्यंत वाटे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय. का काय नाही का तुमच्याकडं? आपल्याला विचारते. घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. आम्ही काय हातावर भाकरी खातोय, भिक्षा करतोय तुझ्यासाठी. लोकांच्याकडे काय काय आहे? घरे सुंदरे सौख्य नाना परीचे. परी कोण जाणेल ते अंतरीचे. पण आज दुखी किती आहे. मनी आठविता चित्तो कंठ दाठे. आपल्याला किती दुःख आहे ते कळालं का नाही, की सांगण्यासाठी कंठ दाटतोय. उदासीन हा काळ कोठे न कंठे. व्यथा बुद्धी दिली, लावली, तरी बी अजून काय कळेना. बळे लाविता चित्त कोठे जडेना. प्रयत्न करतोय तेवढ्या पुरतं, पुन्हा आहे तसंच. आबा पुन्हा बळे लाविता चित्त कोठे जडेना. समाधान ते काही केल्या घडेना. नव्हे धीर नैनी सदा नीर लोटे. कुठेच मन लागेना. डोळ्यात धीर नाही, मनात धीर नाही, आत धीर नाही, आणि वगच डोळे वाहतेत.
उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर समर्थ. शब्द ऐकू नका, साधना करतोय म्हणून मनाला हे लावून घ्या थोडस. अवस्था मनी लागली काय सांगो, गुणी गुंतला हेत कोणासी मागो. आत्म अस्वस्थता तर आहे, पण कोण मला पार करेल का? ऐकताय, मला कोण पार करेल का, असं कधी तुम्हाला वाटलंय का? म्हणते गुणी गुंतला हे तर कोणासी मागो. सत्वगुण रजोगुण तमोगुण ह्याच्यातच तुझा दिवस अख्खा गेला, रात्रंदिवस. पण मला कुणी पार करेल का, असं कधी तुला आतून खंत झाली का? कधी असं झालं बहु साल भेटावया प्राण फुटे, असं वाटलं कधी? आज शेवटचा प्राण त्याच दारात गा, बस. म्हणजे प्राप्त करीन तर तेच, नाही तर बस. कधी जाईन आणि कधी भेटीन असं तुला वाटतंय का? म्हणते उदासीन हा काळ कोठे न कंठे. ए पण कशाला वाढवता, इकडे लक्ष द्या. ते आहे तिथेच ठेव. कृपाळूपणे भेट रे रामराया, वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया. जना माझी लौकिक हाही न सुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. कमी कर. समर्था मनी सांडी माझी नसावी. असू दे, मला सोडू नकोस. राम ऐकतोय का? सदा सर्वदा भक्त चिंता असावी. घडे ना तुझा योग हा प्राप्त कोठे, उदासीन हा काळ कोठे. अपेक्षा काय? अखंडित हे सांग सेवा घडावी, न होता तुझी भेटी काया पडावी. दिसे दिस आयुष्य हे व्यर्थ वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर समर्थ. याचा कधी स्वतंत्र तुम्ही अभ्यास करा थोडासा. साधक म्हणून, आपण साधक आहोत म्हणून अभ्यास करा थोडासा. भजो काय सर्वा परिहीन देवा, करू काय रे सर्व माझाची ठेवा. सगळी माझीच कर माहिती, मी कुणाला दोष देऊ? काल न कर्मन मिथ्या दोष लगाई. चूक आपली असते, आपण बोट दुसरीकडे दाखवतो. काय खरं? म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. जय जय रघुवीर समर्थ. ह्या बाजूने सुद्धा विचार करून झाला. आता एक बाजू शेवटची राहिली. म्हणले कसले विचार करत असतील ना आपण? बायका पोरांचा, शेतीवाडीचा, धनाचा, ह्याचाच करतोय. आपण काय करतोय इकडंच लक्ष नाही आपली, आणि दोष देतोय मग आपण इतराला, गुरुला, फलाना, सांगण्याला, ह्याला. हे काय विचार करतात? कमाल आहे. जसं तुम्हाला जर कळलं की 2-3 कोटी तुमच्यावर कर्ज झालं, कसं आहे मग आता काय करावं? काय आपण काय शेवटी काय बोलतो? याला काय करू, काय कसं काय करू, काय कळेना. हेच ना, नाही का? वाक्य तोंडात आपले काय करावं, काय कसं काय, काय कळेना. अगदी जसाच्या तसा मुद्दा इथे मांडला. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना. उठे मानसी सर्व सांडूनी जावे. असं वाटतं नको आता सगळंच. अहो हाय काय तुमच्याकडे सांडायला? तेच मला कळत नाही. बघाच विचार करून समर्थांच्याकडं एक जोडी टाकली की चालले. लंगोटीवर तुम्ही, हातात माळ, हाय काय टाकायला तुमच्याकडे? आपल्यासाठी चाललंय बरं काय. थोडंसं आपण लावून घेऊया आपल्याला, हे की नाही? माणसं जुनी खेड्यातली माहिती आहे ना तुम्हाला? खेड्यातले सांगतोय, लय रागराग असला का नाही एकमेका शेजारी
तर शिर्डीला, कार्डाला, कोंबड्याला, जनावरला शिव्या टाकते, ती पुढच्यानं समजायचं शिव्या कोणाला आहेत नाही. कडेपाड्यात तेच. मी मावशीला आणायला गेलो होतो आता कुकुडवाडमध्ये. समोर पोरगं होतं, मावशी दार बंद होतं. त्याला म्हटलं अरे ते मावशी कुठे गेली त्या, आपल्याला काय माहित, तोंड इकडे केलं. मला तर ओळखत नाही. मला ओळखत असता तर तोंडाकडे केलं ठीक आहे, पण आपण ओळखायचं मावशीचं याचं पटत बस. आम्ही म्हणलं असू दे. म्हणलं तुझ्याकडे फोन असला त्यांचा, आपल्याकडे फोन बिन नाही. दुसरा त्याचा मित्र आला कोण, मी म्हटलं तुझ्याकडे आहे का, आहे की म्हणलं आपले. त्यानं असं असं केलं फक्त. आपण म्हणलं लागत नाही. ते सांगताना सुद्धा विनय नाही काय, मी बसता का, मी निरोप देतो काय वगैरे असं काही नाही. याच्यावरून आपल्याला कळतंय पुढचं. राधे राधे. असल्या जगात तुम्हाला करमतं कसं, आम्हाला करमलं नव्हतं आम्ही म्हणून लात मारली होती, असं समर्थांना बी सांगायचे आणि स्वानंदाला बी सांगायचे. ऐकताय ना सर. रडा, स्वतःवर रडा, त्यांना हेच सांगायचं. म्हणते उठे मानसी सर्व सांडोनी जावे. मानसी म्हणजे मनात. रघुनायका काय कैसे करावे. हात कुठे ठेवला, काय करावं. आतून भरलंय सगळं, रडायचंय पण रडूईना, काय करू ते कळेना. साधू संत तर म्हणते देव आहे तो दिसेना मिळेना. दीपक ऐक, मी फार उदास आहे तुमच्यासाठीच. अशी उदासीनता झाल्याशिवाय देव भेटत नाही. आणि जर समजलं आपल्याला संध्याकाळचा आजचा शेवटचा दिवस आहे, तर कुणी कुठेही बोलवलं तरी आपण जायची इच्छा दर्शक. हे वर्तमान आहे. खूप असेच भक्त नाहीत झालेत. त्या भक्तांच्यावर सुद्धा तेव्हापासून ते अजूनपर्यंत शिंतोडीत चाललेत. त्यांचे चांगले सुद्धा गुण वाईटात पुढे मांडायचे. हेच चाललंय का. जणी बोलता चालता वीट वाटे. असं वाटतं आता कोणाशी बोलू नये, ठीक आहे ना, कुणाला भेटू नये, कुणाच्यात जाऊ नये. नसे अंतरी स्वस्त कोठे न कंटे. घडीने घडी चित्त किती धरावे. दुसऱ्यानं माझ्या काय, माझं चित्त मला धीर द्यायला आता मला वेळ. रघुनायका काय कैसे करावे. पुन्हा डोक्यावर हात, पुन्हा मानेवर, पुन्हा दीर्घ श्वास, पुन्हा तिथंच श्वास रोखला. अरे मग असं तुम्हाला तर माहित आहे देहाची तर राख होणार आहे, मग एवढी काळजी का. नाही, जन्म शेवटचा आहे ना, संधी शेवटची आहे. मनुष्ययोनीला किती आहे संख्या, किती आहे 84 आहे की नाही, पण 84 लक्ष नाही. एक महात्मा म्हणते 83,99,999. ही परवा ऐकली आपण, पटकन म्हणतो 84. अवस्था म्हणी होय नाना परीची. किती काय सांगो गती अंतरीची. काहीच कर्मेना, काय सांगून तरी काय करू. कर्मेना हे सत्य आहे, पण सांगून काय करू. करायचं म्हणून करतोय, झोपायचं म्हणून उठायचं म्हणून बस. तुम्हाला सांगू का परवाची गोष्ट, 3 दिवसापूर्वीची. 1:30 वाजला तरी डोळा लागे ना, मग बसलो आणि एक शांत खिडकीत मध्ये उभा राहिलो. कारण तर काहीच नाही, पण तरी काहीतरी कारण आहे, आणि ते कारण कळेल. काहीतरी कारण आहे पण कळेना. खिडकीत उभा राहिलो तरी कळेना. शांत एकदम, असा म्हणजे निष्प्राण शांती होती. आणि तेवढ्यात आतून आवाज आला, आमका आमका सत्संग आहे. लावला सत्संग आणि 1:45
डोळा लागला असेल 2ला आणि बरोबर 3:25ला 3:22ला उठवलं. मग झोपवलं कुणी आणि उठवलं कुणी? पहिलं इकडं लक्ष असतं. ही व्यथा समर्थ मानते. विवेकेची या मानसा आवरावे. पुष्कळ प्रयत्न करतो विवेक करायचा. रघुनायका काय कैसे करावे. विचारे तरी अंतरी कोंड होतो. आणि विचार करायला गेलं तर आतनं असं कोंडल्यासारखं होतं. आणि विचार तर काय होत नाही. मनासारखा कुणी भेटत नाही. भेटला तर आपलं मन कुणी राखत नाही. मी अस्वस्थता ही सांगू कुणाला. शरीराशी तो हेत सांडून जातो. तो त्याचं कारण सांगतो सोडून जातो आम्हाला. ऐकताय ना बाबा? तो त्याचं कारण सांगतो आम्हाला सोडून जातो. उपाधीस देखोनी वाटे सरावे. रघुनायका काय कैसे करावे. आणि शेवटी सांगते म्हणे दास उदास झालो दयाळा. आता कुणीच समजावू नका. जावा सगळं. जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा. हे समजणारेच माझ्या बरोबर चाळे करते. ऐकताय ना? महापुरुषांनी ज्यांनी रामाला प्राप्त केले असंच नाही. तुझा मी तुला पूसतो सर्व भावे. मी तुझा आहे ना. आता कुणाला मला विचारायचं नाही, तुलाच विचारतो. तुझा मी तुला पूसतो सर्व भावे. रघुनायका काय कैसे करावे. शांत झाले. पुन्हा रामनामाची स्मरणिका फिरवली आणि पुन्हा गप्प झाल्यानंतर असं वाटलं की कुणीतरी आहे आणि माझी आठवण काढतंय. त्यामुळं मला करमेना. लक्षात येते? तुम्हाला पापणी पडली, उचकी लागली, काय काय होतं की नाही, त्यावेळी तुम्ही म्हणता ना कुणीतरी माझी आठवण. खरं आहे ना? आता आठवण काढलेली बघा पुढे. त्यांना कळालं कुणीतरी आहे मला माझं आणि आठवण काढते. तुझी या वियोगे जीवित्व आले. शरीर पांगे बहुदुःख झाले. अज्ञान दारिद्र्य माझे सरेना. पुढं तुझवीन रामा मज कंठवेना. म्हणजे कुणीतरी आहे. किती सूक्ष्म तत्वज्ञानात गेलेत. माझी कुणीतरी आठवण काढते म्हणून करमेना. आणि ते कोण आहे तर ते तू आहेस. परत्रंत जीने कंठू किती रे. तुझ्याशिवाय वेगळा कसा जीवन जगू. उच्चाट माझे मनिवाट तेरे. लल्लाट रेखा जपी पालटेना. लल्लाट रेखा आपण जप करतोय संपलं, पण त्याचं स्मरण होतंय का? तो स्मरण करतोय का? काय तुझवीन रामा मज कंठवेना. विश्रांती देही अनुमात्र नाही. कुळाभिमाने पडिलो प्रवाही. स्वहित माझे होता दिसेना. तुझवीन रामा विषयी जनाने मजला जविले. प्रपंच संगे आयुष्य नेले. समयी बहु क्रोध शांती घडेना. तुझवीन रामा सुदृढ झाली देह बुद्धी देही. वैराग्य नाही काही होणार नाही. अपूर्ण कामी मने विटेना. तुझवीन निरूपणी हे सदवृत्ती होते. स्थळ त्याग होता स्वेची जाते. काय करू रे क्रीडा घडेना.
सुवीन रामा मजकंडवेना संसार संगे बहुपीडलो रे कारुण्य सिंधू मज सोडवीरे कृपा कटाक्षे सांभाळी दीना सुवीन रामा मजकंडवेना जय जी दयाळा त्रैलोक्य पाळा भव सिंधू हारे मजतारी हेळा दारिष्ट माझे हृदयी वसेना तुझवीन रामा. शेवटच्या पदात विनवणी काय केली? आम्हा अनाथा तू एक दाता संसार वेता चुकवी समर्था दासा मणी आठववी सरेना. ठीक आहे, मान्य आहे, नाही करमत. मग आता काय? करमत का नाही? आठवण तर कुणी काढते, पण करमत का नाही? का करमत नाही? आठवण तर कुणी काढते, पण करमत का नाही? तर शेवटी त्यांनी आपली एक फिलॉसॉफीची काढली. मी काहीतरी धरलंय ते सुटे ना म्हणून तो भेटेना. समजते ना? मी काहीतरी पण धरलंय ते सुटे ना आणि म्हणून तो भेटेना. त्याला उदाहरण दिलं माऊलींनी. माकडाने हंडीत हात घातला, चणे धरले, चणे बी पाहिजेत आणि नाही मुक्त बी झालं पाहिजे. मागणं ते दांडकं येते ना, मारताय कोणतरी, म्हणजे ते माकड त्याच्यात घावलं बी नाही पाहिजे, आहे का नाही? दुसरं पोपटाचे उदाहरण दिलं माऊलींनी. नळीवर पोपट बसलाय आणि नळी सरकली, रॉडमध्ये घातलेली वरची नळी, आणि सरकली आणि पोपट उलटा झाला. त्यामुळे त्याला अशी भीती वाटायला लागली की मला कोणीतरी धरलंय आणि आता मी पाय सोडले तर मरेन खाली, कारण आकाश वर पृथ्वी खाली. भीती वाटली, सोडलं तर माझं काय होईल? तेव्हा मग लक्षात आलं की नळीला आपण धरलंय, सोडलं तर पडू नक्की, पण पंख ओढलं तर उडू नक्की. पण पंखाचा विसर पडला होता, तसा आपल्याला विवेकाचा आणि वैराग्याचा विसर पडला. म्हणून शेवटच्या पदात म्हणते, तुला मागतो रामदासा दयाळा विनाकारणे देई आता कृपाळा. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला. काय पुढं? पूर्ण वैराग्य द्यावे. अपूर्ण नको. अपूर्ण वैराग्य काय येते? जुळेना, मिळेना, कळेना, पटेना, हे वाढत. नको वासना विषयी होऊ देऊ परद्रव्य देखोनिया तृण भाऊ. असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रामाचं स्मरण म्हणजे जय जय रघुवीर समर्थ. हा जयघोष आहे. साक्षात ह्या मंत्राचे द्रष्टे समर्थच आहेत. याच्या आधी नव्हता कधी. समर्थांना तो रामानं दाखवला मंत्र दृष्टीपणानं, आणि त्यांच्या मुखातून आपोआप निघाला काड्या कपारातून हिंडताना. म्हणून त्याचा जयघोष परमश्रेष्ठ आहे. नको काम हा क्रोध चांडाळ पापी. कामना नाही पूर्ण झाली तर क्रोध येतोय. आणि क्रोध काय येतोय? क्रोध काय येतोय? कामना पूर्ण. आणि कामना पूर्ण झाली तर लोभ होतोय, आणि लोभ पूर्ण नाही झाला तर क्रोध येतोय. नको काम हा क्रोध चांडाळ पापी. नको मोह तैसा मदक्रूर रूपी. मना कल्पने पासूनी सोडवावे समर्था. सदा सर्वदा शांती विरक्ती राहो. हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे. अखंडित अध्यात्म करणी पडावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. असे मूढमी काही माते कळेना. कधी दासदास्यत्व तुझे घडेना. श्री हस्त देऊनी दुःखा हरावे. दोघांनी मिळून सेवा करायची. हो, मी बी करतोय, तुम्ही बी करा. शेवटची सेवा तरी तुम्ही करा.
सदा संगती सज्जनाची असावी. ती कुठे बाजारात मिळते? किलोभर सज्जन द्या. सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी. मणी लोचणी रामरूपी पहावे, समर्था वैराग्य द्यावे. हिथं तरी मागा, घरी गेल्यावर बघा तुम्ही. त्याच्या दारात जे मागितलं ते मिळतं म्हणते. म्हणून असे आवडी अंतरी दर्शनाची, परी भाग्यहीना मला भेटी कैसी. करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे. उगाच आपलं बोलायचं म्हणून बोलू नका, हे सांगितलं त्याने. सगळे म्हणतात म्हणून म्हणू नका. उगीच बोलायचं म्हणून बोलू नका. पाठ आहे म्हणून दाखवू नका. मग काय करा? करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, म्हणजे भिकारी होऊन भीक मागणं. आणि खरोखर भिकाऱ्यानं भीक मागणं बरं काय ना. ती नाटक ऍक्टिंग झाली, कला झाली. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. शेवटचं पद. खरा दासबोधी असे भाव माझा. मी जर तुला खरा दास वाटत असेल तर हाच माझा बोध आहे, भाव आहे. मना माझीना लागला ध्यास तुझा. खरोखर मला तर दुसरं कुणी नको. म्हणे दासा सूत हाती धरावे, समर्था जय जय रघुवीर समर्थ. काय आहे ते थोडंसं सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला. खूप सुंदर आहे हे. मला काय पाठपीठ नसतं काय. मी गडावर ऐकायचो. त्याची गोडी का लागली तर स्वतःवर प्रसंग आला तेव्हा ती गोडी लागली. तोपर्यंत पण आजचा दिवस आपण पुढे बघूया. सत्संग आहे हे त्यांच्या स्मरणात आपण गातोया. चला एक भजन करू. सगळे त्यांना प्रिय आहे ते भजन करू समर्थाला. आपण तयार? चला. जय जय